रिलेशनशिप इम्प्रूव्ह झालं तर आर्थिक यश चांगलं होईल. घर जर का शांत असेल ना तर दारात आपण काही पण करू शकतो. पण माझे एम्प्लॉईज आहेत, कोलिग्ज आहेत, इथे पण रिलेशनशिपमुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती किंवा प्रगती याच्याबद्दल काही होऊ शकतं का? पैसे कमवून तुम्हाला थोडाफार आनंद मिळू शकतो थोड्या काळापुरता. मेन आनंद मिळतो जेव्हा आपण पैसे खर्च करतो. मी खूप HR मॅनेजर्सशी बोलतो. बरं, त्यांचं एकच कंप्लेंट असते की रिटेन्शन कसं करू. आम्ही मार्केट रेटपेक्षा 15% जास्त पगार देतो, 20% जास्त, तरी लोक सोडून जातात आणि त्या छोट्या कंपनीमध्ये पगार कमीवरती पण राहतात. द रिझन इज या रिलेशनशिप्स याच्यामध्ये तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? असं काय झालं की ज्याच्यामुळे तुम्ही म्हटलं की नाही यार हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का? यांना फिजिकली तपासणं हे 2 मिनिटात होतं आणि त्याच्यानंतर मी 15 मिनिटं त्यांच्याकडून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आलेले प्रॉब्लेम्स ऐकतोय. मग तिथे विचार करायला लागलो की अरे हे जर नीट झालं तर त्यांचा शारीरिक आजार अर्धा बरा होतोय. ठीक आहे, मी धंदा काढला, माझ्याकडे पैसे होते, आता माझं टर्नओव्हर आहे, ओके आहे, पण आय एम नॉट हॅपी. देयर इज व्हॅक्यूम. स्टील आय वॉन्ट टू ग्रो. आय नो दॅट आय वॉन्ट टू गो टू नेक्स्ट लेवल. तेव्हा यू नीड टू ट्रस्ट पीपल हू मे नॉट परफॉर्म ॲज गुड एज यू. आणि जेव्हा तुम्ही लोकांना यूज अँड थ्रो या प्रकारे ट्रीट करता त्यावेळेला तुमची ग्रोथ थांबते.